नमस्कार मित्रांनो, चला आज आपण मराठी स्कॉलरशिप चौथी यामधील संवाद भाग 3 संवाद आणि त्यावर आधारित प्रश्न कसे येतात ते पाहूयात. संवाद म्हणजे काय? सुरुवातीला लक्षात घ्या, 2 किंवा अधिक म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोकांमध्ये जे बोलणं होतं त्याला संवाद असे म्हणतात. मग संवादावर आधारित प्रश्न असतात त्यावेळेस काय लक्षात घ्यायचं, तर संवाद कोठे झालाय, केव्हा झाला, कोणाकोणात झाला, संवादाचा विषय काय होता, असे कोण कोण म्हणाले, या प्रकारचे प्रश्न आपणाला याच्यात विचारले जातात. आणि हे जेव्हा आपण संवाद लक्षपूर्वक वाचतो तेव्हा आपणाला ह्या गोष्टी सगळ्या समजतात. संवादात काळजीपूर्वक वाचन करायचे. त्यामुळे स्थळ, कोणतं स्थळ आहे म्हणजे कुठे, तो बाजारात, रस्त्यावर, शाळेत, कुठे घडलंय, वेळ सकाळ होती, सायंकाळ होती का दुपार होती, त्यामध्ये किती व्यक्तींनी भाग घेतलाय, उपस्थित लोक किती आहेत आणि अनुपस्थित लोकांबद्दल किती बोललं गेलंय, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघायच्यात. सूर्यास्त म्हणजेच काय असतं, सायंकाळची वेळ, दिवस मावळा आपण म्हणतो, आणि सूर्योदय म्हणजे सकाळची वेळ असते. सूर्यास्तालाच दिवे लावण्याची वेळ सुद्धा म्हणतात, किंवा पक्षी घरट्याकडे जाण्याची किंवा गुरे गोठ्याकडे परतण्याची, किंवा सूर्य हे असतं सूर्यास्ताच्या वेळी. आणि सूर्य उदय म्हणजे काय, सकाळची, ज्या पक्ष्यांचा किलबिलाट असतो. त्याच्यानंतर सूर्य डोक्यावर येणे, सूर्य डोक्यावर कधी येतो, तर दुपारच्या वेळेस येतो. अशा प्रकारचे संवादावर आधारित किमान 3 प्रश्न विचारले जातात आणि संवाद तुम्हाला परीक्षेला येतोच, चुकत नाही. यावरले प्रश्न लक्षपूर्वक ऐकला तर उत्तर तिथंच असतात, त्यामुळे लक्षपूर्वक वाचन करायचे. चला आपण आज आपण संवाद पाहूया. हा संवाद पाहूया आपण 3. काय म्हणते बघा, वांगी कशी किलो दिलीत? आता इथं लक्षात येतं आपल्याला, वांगी कुठे देतात? घरात, शाळेत देतात का, शेतात पण देतात का? नाही, तर वांगी कुठे देतात? बाजारामध्ये देतात. हे लक्षात आलं. आपला स्थळ कुठलं आहे? तर बाजार आहे. चला, अहो काकू, वांगी 20 रुपये पाव किलो. राणी, महागच वाटतात ना गं, पण वांगी ताजी आहेत. काकू, एकदम ताजी आहेत. आई, फ्लावर आणि मटार पण घे, छान पावभाजी कर आज. हो ग राणी. म्हणजे इथं लक्षात येते आपल्याला कोण कोण बाजारला गेले, राणी आणि राणीची आई, आणि ती शेजार, आणि कोण तिथे एक बसणारा कोण आहे बघूयात आपण पुढे. आजीने मेथी पण आणायला सांगितली आहे, मेथीचे पराठे करणार आहे आजी. मेथीची जुडी किती रुपयांना दिलीस? फ्लावर व वटाणा पण कसा दिलास ते सांग. मेथीची जुडी 20 रुपयेला, फ्लावर 60 रुपयेला किलो, मटार 80 रुपये किलो. एक मेथीची जुडी, वांगी, फ्लावर व वटाणा हे सर्व अर्धा अर्धा किलो दे. आई, 130 रुपये झाले ग सर्व,